बोल 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 बजरंग बली की। आणि आमच्या जय जवान या दहीहंडी पथकाचं नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध होऊन दे रे महाराजा। किती 11 या वर्षी 11। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवानची पोरं आपल्याला दिसलेली आहेत, चाललेत प्रॅक्टिसला। आज पहिला दिवस आहे सराव शुभारंभ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहे जोगेश्वरीला। जोगेश्वरीला आता आपल्याला एक गोविंद पथक जाताना दिसला जय जवानचा। तर आपण जय जवानच्याच सराव शुभारंभाला चाललो आहे। आज आहे तारीख 5 जुलै आणि अवघे मला वाटतं आता फक्त 5 सप्टेंबरला गोविंद आहे आणि मला वाटतं 2 महिने राहिले आता। तर लगभग सगळ्यांची गोविंद पथकांची सराव शुभारंभाला सुरुवात झालेली आहे। आज आपण चाललो आहे जो लास्ट 2025ला सलग 3 वेळा 10 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे, त्याच गोविंद पथकाचा आपण सराव शुभारंभाला चाललो आहे। तर चला कुठली देर न करता आपण जाऊया डायरेक्ट शिवटेकडीला। शिवटेकडीला त्यांचं सराव शुभारंभ होणार आहे। तर आता याआधी मी आपली चंदनवाडीची ट्रॉलीची व्हिडिओ टाकली होती, ती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा। तिथूनच मी डायरेक्ट आता जोगेश्वरीला आलो। तर चला पटकन जाऊया जोगेश्वरीला। बोला गोविंद रे गोपाळा, गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय। चला जॅकेटवर आहे कारण की वेगळं दिसत आहे, का माहिती आहे कारण पाऊस भरपूर आहे, कंटिन्यू 2 दिवस पाऊस आहे, जोरात पाऊस आहे। त्यामुळे ना मी आज जॅकेट घातले, थोडं सेफ्टी राहिलेलं बरं, डोकं बिकं भिजवायचं नाही आहे। तर काल पण डोकं भिजलेलं, आज पण दिवसभर शूट करते। तर चला पटकन जाऊया जोगेश्वरीला। चला या छोट्याशा गल्लीतून चाललोय आपण जय जवान गोविंद पथकाला। सचिन पुढे चालतोय। अशी व्यक्ती मालवणीमध्ये गाराणे घालणारे, ज्यांचं गाराणं आणि त्यांचं नाव आपल्या संपूर्ण मराठी सिनेसृष्टीमध्ये आहे। बोल 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 बजरंग बली की। गाराणा घालते सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा। जो म्हणाचो नाही त्याचा जय जवानवरती प्रेम नाही। जय जय महाराजा, 12 गावच्या, 12 राठीच्या, 12 वैवाटीच्या महाराजा। सालाबाद प्रमाणे गोविंदा म्हणजे दहीहंडीचा उत्सव लवकरच सुरू होतो ना महाराजा। सगळीकडे महाराष्ट्रात त्याची तयारी म्हणजे सराव शिबिरा जोरदार चालू होतात
महाराजा. आज महाराष्ट्राची शान असलेला दहीहंडी पथक म्हणजे आमच्या जोगेश्वरीचा राजा म्हणजे जय जवान पथक. ह्याची हैसर आजपासून दहीहंडीच्या सरावाचा प्रारंभ होता महाराजा. माझे सगळीकडे गेलेले गोविंदा हे धडधाकट परत आपापल्या घराकडे येऊन दे महाराजा. जय जय ते दहीहंडी फोडून जातले त्याचा पहिला बक्षीस त्यांकाच मिळाले महाराजा. आणि आतापर्यंत महाराष्ट्राची शान म्हणून ओळखलं जाणारं जय जवान ह्या दहीहंडीचा जो पथक ह्याचा महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अख्ख्या देशाच्या पटलावरती त्याचं नाव होऊन त्यांना सुख समृद्धी भरभराट देऊन सगळ्यांका दीर्घायुष्य दिले महाराजा. जर समजा कोण उभारला तर आडवोकर आडवलं तर उभोकर वडाची साल पिंपळाला पिंपळाची साल वडाकला त्याचे दात त्याच्या गाच्यात घाल रे महाराजा. अंधार मिळायचं आणि 12-5चा गणित 1 कर 1चे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठे. आणि आमच्या जय जवान या दहीहंडी पथकाचं नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध होऊन दे रे महाराजा. दहीहंडी जी होता त्याचे मालक आहेत आमचे शेळके साहेब प्रतीक शेळके. आणि हैसर हे सगळे हंडे लावलेले आहेत. आज 10 हंडे लावलेले आहेत. आता आपल्या घर किती 11 या वर्षी 11 आणि आमच्या जय जवान पथकात 11 कोटीचा बक्षीस मिळाले रे महाराजा. आणि हा 11 दहीहंडीचा जो मान ठेवलेला तो भगवान श्रीकृष्णान मान्य करून घेऊचो रे महाराजा. धन्यवाद. आमचे मित्र संदीप ढवळे कुणाल सरमळकर आणि बाकी आमचे सगळेच माझे असं गाववाले हे सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी बोलवू आम्ही दरवर्षी येईन. धन्यवाद. पथक होतं आणि या जय जवान गोविंदा पथकाला शेवटच्या 16 संघामध्ये आणण्यासाठी नव्हे तर खास आपण बोलतो ना आपल्या घरातला संघ आपल्याकडेच राहिला पाहिजे. ज्यासाठी जे काही लागेल साम दाम दंडभेट या ठिकाणी दाम इतका मोजला गेलेला आहे की त्याची कल्पना आपण करू शकणार नाही. आणि ते दाम टाकण्याची ताकद या सर्व जेवढे 16 संघ मालक होते त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात उत्तम फक्त आणि फक्त जय जवान परिवारासाठी ज्यांनी बोली लावली ते आपले PRS इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतीक शेळके साहेब यांच्यासाठी आमच्या जय जवान परिवारातर्फे आणि बजरंगबली आपल्याला मयू बोर्लेकर
चला मित्रांनो, फायनली आता आपण जय जवान गोविंद पथक याचे आपण आहे ना सराव प्रारंभ पाहिला. खूप मजा आली. कसा बसा शूट केला आहे पावसात. मलाच माहिती आहे की भरपूर पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये समजलं असेल की या पावसामध्ये कसा बसा शूट केला आहे मी. आणि 8 थर त्यांनी लावलेले आहेत या पहिल्या दिवशी. आणि
यंदा त्यांचं स्वप्न आहे की 11 थर लावावं आणि नक्कीच त्यांची इच्छा असेल तर नक्कीच 11 थर लावतील. आणि त्यांनी 11 हंड्या लावल्या होत्या. 11 हंड्या म्हणजे 11 थरांचं त्यांचं स्वप्न ते नक्कीच पुरं करतील. 10 थरांचं जसं स्वप्न पूर्ण झालं तसं 11 थरांचं पण स्वप्न पूर्ण होईल. आणि चला मग हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की एक लाईक द्या मित्रांनो, कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय जवान गोविंद पथकांचा विजय असो असं एक कमेंट करा. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बोल 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 बजरंग बली की जय.